सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आडगाव परिसरातील तपवन भागात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक 5 सप्टेंबर रोजी रात्री 12:30च्या दरम्यान छापा टाकला असून आडगाव पोलीस ठाण्यात 2 वाजेच्या सुमारास अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार शेरखान पठाण व पोलीस हवालदार गणेश वाघ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तपवन भागातील कपालेश्वर नगर संभाजीनगर रोड निर्माण नक्षत्र बिल्डिंग येथे अनैतिक वेश्या व्यवसाय सुरू आहे। त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशाने मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अचल मुदगल यांनी सदर ठिकाणी सापळा रचला। अनैतिक देह व्यापाराच्या व्यवसायाकरता आणलेल्या 2 पीडित मुली सदर ठिकाणी मिळून आल्या। सदरच्या 2 पीडित मुलींची सुटका करण्यात आली असून अनैतिक व्यापार चालवणाऱ्या एका महिलेसह एका इसमास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। अटक केलेल्या महिलेकडून सोसायटीमधील नागरिकांना दमदाटी करून प्रचंड त्रास असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ प्रसारित केले आहेत। निर्भया पक्षाचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांनी या प्रकरणी आपल्या फेसबुक लाईव्हद्वारे संशयितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। दोघांवर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अचल मुदगल, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके, पोलीस उपनिरीक्षक पंडित आहिरे, पोलीस उपनिरीक्षक वैशाली भाबड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नामदेव सोनवणे, पोलीस हवालदार शेरखान पठार, पोलीस हवालदार गणेश वाघ, समीर चंद्र मोरे, पोलीस अंमलदार प्रजित ठाकूर, पोलीस नाईक मनीषा जाधव, पोलीस शिपाई वैशाली घरटे, लता सुरसाळवे, स्नेहल सोनवणे, विजय रायते अशांनी संयुक्तरित्या राबवली आहे। नक्षत्र निर्माण नक्षत्र सोसायटीत एक पिटा ॲक्ट अन्वये कारवाई करण्यात आली आहे। आम्हाला माहिती मिळाली होती की सदर ठिकाणी एक महिला ही कुंटणखाना चालवते आहे। त्यावरून सदर ठिकाणी आमच्या सेंट्रल क्राईम युनिटचे PI मुदगल सर व त्यांच्या टीमने तिथे रेड केली। रेडमध्ये त्यांना तिथे कुंटणखाना चालू असल्याबाबत दिसले, त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। सदर प्रकारात कुंटणखाना चालक एक महिला व एक आरोपी असे ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि यात अजून कोणी इन्व्हॉल्व आहे का याबद्दल पुढील तपास सुरू आहे। सर, या सगळ्या कारवाईच्या दरम्यान संबंधित जो कुंटणखाना होता तो राजकीय व्यक्तीच्या आशीर्वादाने सुरू होता अशा स्वरूपाची माहिती आहे। आपण त्याबाबत काय कारवाई करतायत आणि कोणते कलम या सगळ्या काळात लावलेले आहेत? याच्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमनुसार कारवाई करण्यात आली आहे। त्याच्यात 3, 4, 5 अशी कलमं लावण्यात आलेली आहेत आणि याचा पुढील अधिक तपास PSI निकम करत आहेत आणि आपल्या म्हणण्यानुसार तिथं राजकीय हस्तक्षेप आहे किंवा कसे त्याबद्दल आम्ही अधिक तपास करत आहोत। आज तरी आम्हाला तशी काही माहिती मिळालेली नाही। यातला एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे। यातलं जे कुंटणखाना चालक महिला आहे त्यास आज अटक करत आहोत।